नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये। आपल्याला आज अपूर्णांक हा पाठ या व्हिडिओमध्ये बघायचा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना अपूर्णांक म्हणलं की खूप अवघड वाटतं, परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर अपूर्णांक किती सोपा असतो हे आपल्याला बघायचं आहे। तर किती सोपा आहे हे आपल्याला लक्षात येण्यासाठी मी एक गोष्टीच्या रूपाने मी तुम्हाला सांगणार आहे। तर एक गोष्ट आपण ऐकूया, म्हणजे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने अपूर्णांक समजला जाईल। तर गोष्ट काय आहे बघा, एक घर होतं। त्या घरामध्ये जो कोणी यायचा तो अपूर्णांक शिकूनच जायचा। इतकं छान सुंदर असं घर होतं। ज्याला अपूर्णांक समजत नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहावा, गोष्ट ऐकावी, त्याला पण अपूर्णांक समजून जाईल। तर त्या अपूर्णांक ते घर जे होतं त्या घराचंच नाव होतं अपूर्णांक। तर त्या अपूर्णांक या घरामध्ये 3 मुलं राहायचे। एकाच नाव होतं गोटू, एकाच नाव होतं छोटू आणि एकाच नाव होतं मोठू। असे 3 लेकर त्या घरामध्ये राहायचे। मग त्यांची आई काय करायची, प्रत्येकाच्या नावाची एक भाकर करायची। भाकर गोल असते, आपल्याला माहित आहे। गोटूला एक भाकर द्यायची, छोटूला एक भाकर द्यायची आणि मोठूला एक भाकर द्यायची। मग काय करायचं माहिती आहे का, गोटू काय करायचा, अर्धीच भाकर खायचा। गोटू काय करायचा, अर्धीच भाकर खायचा। आता मी जे रंगवलेले आहे ते खाल्लेली भाकर आहे। समजा अर्धा पाव आणि पाऊण या संकल्पना आपल्याला समजून घ्यायची। तर गोटू काय करायचा, अर्धीच भाकर खायचा। छोटू काय करायचा, पावच भाकर खायचा। आता पाव भाकर म्हणजे किती हे आपल्याला लक्षात येत नाही। अर्ध लक्षात येतं, अर्ध म्हणजे 2 समान भाग केलं की अर्ध झालं, आपल्याला माहित आहे। बऱ्याच जणांना माहित असतं अर्ध म्हणजे, पण पाव बऱ्याच जणांना माहित नसतं। तर पाव म्हणजे काय, पाव म्हणजे काय असतं, आता ही भाकर आहे समजा, या भाकरीचे 4 भाग केले। भाकरीचे किती भाग केले, 4। 4 पैकी पाव भाग म्हणजे एक भाग कोणता, एक भाग छोटू काय करायचा, खायचा। 4 भाग करायचा आणि एकच भाग खायचा, म्हणजे खायचा पाव भाकर खायचा। मग मोठू काय करायचा, पाऊण भाकर खायचा। पाऊण भाकर म्हणजे किती, आता बऱ्याच समजत नाही पाऊण म्हणजे किती। तर पाऊण म्हणजे काय करायचं, तो मोठू काय करायचा, ह्या भाकरीचे 4 भाग करायचा, बरोबर 4 भाग करायचा आणि 3 भाग खायचा। एक भाग खायचा, एक भाग खायचा आणि एक भाग खायचा। बघा विद्यार्थी मित्रांनो, गोटूने किती भाग खाल्ला, भाकरीचा अर्धा भाग खाल्ला। किती भाग केले त्यानं, 2 भाग केल्या भाकरीचे, 2 भाग तुकडे केले, 2 भाग केले आणि खाल्ला किती, एकच भाग केला। लक्षात आलं तुमच्या। आणि आता छोटूने किती भाग खाल्ला, त्यानं एकच भाग खाल्ला। भाकरीचे किती भाग केले, 1 2 3 4 भाग केले, 4 खाल्ले आणि भाग खाल्ला किती, 1 खाल्ला। लक्षात आलं तुमचे। 4 भाग करून 1 भाग खाल्ला छोटूला, पाव भाग खाल्ला। आता मोठूला पाऊण भाग खाल्ला। पाऊण भाग खाल्ला म्हणजे किती, 4 भाग केले, एका भाकरीचे 4 समान भाग केले आणि 1 2 3 भाग त्यानं खाल्ले। बघा आता अर्धा म्हणजे 2 भागापैकी, म्हणजे एका भाकरीचे 2 भाग केले आणि 1 भाग खाल्ला, म्हणजे एक। आता ह्यालाच अपूर्णांक म्हणतात। एक वरच्याला 1 म्हणायचं, 1 अंश म्हणायचं आणि खालच्याला छेद म्हणायचं। दोन्हीच्या मध्ये एक रेष असते, 1 अंश 2 छेद किंवा 1/2 असं सुद्धा त्याचं वाचन करतात। 1/2 किंवा 1 अंश 2 छेद। ह्याचं वाचन कसं करायचं, 1 अंश 4 छेद किंवा 1/4। आता ह्याचं कसं वाचन करायचं, 3 अंश 4 छेद किंवा 3/4। तर तुम्हाला लक्षात आलं असेल, अर्धा म्हणजे 1 अंश 2 छेद, पाव म्हणजे 1 अंश 4 छेद आणि पाऊण म्हणजे 3 अंश 4 छेद। तुम्हाला समजलं आता अर्धा कशाला म्हणतात, पाव कशाला म्हणतात आणि पाऊण कशाला म्हणतात ते। तर हेच अर्धा म्हणजे 1 अंश 2 छेद, ह्यालाच अपूर्णांक म्हणतात। पाव म्हणजे 1 अंश 4 छेद आणि पाऊण म्हणजे 3 अंश 4 छेद। हे झालं मांडणी। आता अर्धा, पाव आणि पाऊण। आता विद्यार्थी मित्रांनो, पुढं काय झालं माहिती आहे का, अपूर्णांकाच्या घरी या गोटू आणि छोटू आणि मोठू यांच्या वडिलांनी 3 पेट्या आणलेल्या होत्या। कशाच्या पेट्या आणलेल्या होत्या, पेढ्याच्या पेट्या आणलेल्या होत्या। ह्या
तिन्ही पेढ्या ह्या पेट्यामध्ये काय होतं माहिती आहे का, पेढे होते आणि प्रत्येकामध्ये पेढे किती होते, 12च होते. मग आपल्याला माहित होतं गोटू किती पेढा खातो, अर्धेच खातो. काही जरी दिलं तर तो अर्धाच खातो. मग आता काय केलं गोटूनं, काय केलं असेल, ही पेटी उघडली आणि त्याने काय केलं, हे जे पेढे होते ते असे मांडले. मांडल्यानंतर पेढे किती झाली मोजा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पेढे झालेले आहेत. तर 12 पेढे असे मांडले आणि त्याचे 2 समान भाग केले. त्याला पेढे होते 2 समान भाग केले. इथे समान भाग, हे एक समान भाग. त्याच्यापैकी एक भाग खाल्ला. म्हणजे किती पेढे खाल्ले, 6. किती होते सगळे म्हणून पेढे, 12 होते. त्याच्यापैकी किती पेढे खाल्ले, 6 खाल्ले. म्हणजे अर्धे पेढे खाल्ले. 12 पैकी 6 पेढे खाल्ले म्हणजे अर्धा पेढे खाल्ले. तर लक्षात आलं असेल तुम्हाला. मग आता काय केलं छोटूनं, काय केलं, छोटू काय करत होता, पावच काही जरी दिलं तर तो पाव इतकंच खात होता. मग पाव भाग म्हणजे किती, आता 12 पेढे होते, त्याला माहित होतं त्या पेटीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पेढे होते. मग त्यानं काय केलं, ह्या पेढ्याचे जे आहेत 4 समान भाग केले. ही एक भाग केला, 1 ही 2 ही 3 आणि 4. म्हणजे काय केलं, ह्याच्यामध्ये 3 पेढे, ह्याच्यामध्ये 3 3 3चे 4 समान वाटणी केली आणि एकच भाग खाल्ला तो. म्हणजे ही एक भाग खाल्ला. म्हणजे किती पेढे होते, 12. खाल्ले किती, 1 2 3 पेढे. 12 पैकी 3 पेढे खाल्ले. म्हणजे पाव पेढे त्यानं खाल्लेले त्या पेट्यामध्ये. आता मोटू किती खात होता, 52 पेढे खात होता. 52 पेढे त्यानं कसं केलं मांडणी, ह्याच पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पेढे होते. त्याच्यापैकी त्यानं काय केलं, 4 अगोदर समान भाग केले. 4 समान भाग करणे म्हणजे एका भागामध्ये 3 पेढे, दुसऱ्या भागामध्ये 3 पेढे, तिसऱ्या भागामध्ये 3 आणि चौथ्या भागामध्ये 3 पेढे, असं 12 पेढे होते. त्याच्यापैकी 3 भाग खाल्ले. म्हणजे ही एक भाग खाल्ला, ही एक भाग खाल्ला आणि ही एक भाग खाल्ला. ही भाग किती, 3 पेढ्याचा, ही 3 6 झाले आणि 3 9 पेढे. 9 पेढे खाल्ले. किती पैकी, 12, सगळे मिळून 12 होते. 12 पैकी 9 पेढे खाल्ले. म्हणजे 52 पेढे खाल्लेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल अर्धा म्हणजे किती, पाव म्हणजे किती आणि पाऊण म्हणजे किती. अशा तऱ्हेनं 12च्या ऐवजी तुम्ही जर 18 केले किंवा 20 केले तर पाव, तिचं पाऊण, असं तुम्ही करून बघा. तुम्हाला करता येईल. फक्त त्याची मांडणी आपल्याला करायची आहे आणि अर्धा, पाव आणि पाऊण आपल्याला शिकायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आणखी 1.5 पावणे 2 2.5 अशा संकल्पना क्लिअर करायचं असेल तर कॉमेंट्समध्ये मला शिकायचं आहे असं म्हणून कळवा. मी त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवून देऊ. हा व्हिडिओ तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद.